नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा ताईंनो, सगळ्यांनीच आता स्वामींची 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा ही सुरू नक्की केलेली असणार. कारण 31 तारखेला आपल्या ब्रह्मांड नायक या जगाचे जे करता धरता आहे, म्हणजेच आपले सगळ्यांचेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे, जो आपण सगळेच खूप मोठ्याने आणि उत्साहाने साजरा करणार आहोत. आता बघा, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की स्वामी हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत. त्यामुळे बरीच लोक ही दत्तसेवासुद्धा या दरम्यानी करतात आणि बरीच लोक श्री गुरुचरित्राचे संकल्पयुक्त पारायणसुद्धा या दरम्यानी करतात. किंवा ज्यांना करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना काही अडचण आहे किंवा काही इच्छित फलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही संकल्पयुक्त हे करू शकता. आता बघा, तुम्हाला प्रकट दिनाच्या अगोदर जर आता करायची इच्छा असेल तर तुम्ही आता करू शकता. नाही तर स्वामी पुण्यतिथीला आपण दरवर्षीप्रमाणे त्या अगोदर गुरुचरित्र पारायण हे करतोच आणि तुम्हाला आताही करायचं असेल, पुढच्या महिन्यातही करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. सो आता तुम्हाला करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही ही पारायणाची सेवा नक्की करू शकता. पण आता अमावस्या जी आलेली आहे ती म्हणजे शुक्रवारी रात्री ती लागणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी 7:30 का 7:45चा आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी संपणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा की आपण त्यावेळेला पारायण करू शकतो का, समाप्ती करू शकतो का, सगळी उत्तरं तुम्हाला मिळून जातील. बघा, असं सांगितलं जातं की श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करताना कधी पण अमावस्या आली नाही पाहिजे किंवा पारायणाचे जे 7 दिवस आहेत जे आपण वाचतो त्या वेळेला सुद्धा अमावस्या नाही आली पाहिजे आणि समाप्तीच्या वेळेला सुद्धा अमावस्या आली नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही येत्या शुक्रवारपर्यंत सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही करू शकता. म्हणजे अमावस्येच्या अगोदर तुमची समाप्तीसुद्धा होऊन जाईल. तुम्ही उद्यापासून पण सुरू करू शकता किंवा मॅक्झिमम तुम्ही गुरुवारपासून पण सुरू करू शकता. आता जर तुम्हाला पारायण करण्याची इच्छा असेल तर 1 दिवस अगोदर 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला तुम्हाला चपाती करून घालायची आहे आणि स्वामी केंद्रात किंवा मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला नारळ, उदबत्ती, खडीसाखर, थोडी फुले असं घेऊन जाऊन त्यांना प्रार्थना करून यायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून संकल्प करून मगच तुम्हाला वाचनाला सुरुवात ही करायची आहे. आणि एकदा पोथी ठेवली की ती म्हणजे हलवायची नाही, इकडं तिकडं करायची नाही, पोथी उचलायची नाही, दिवा व्यवस्थित वाचेपर्यंत तेवत राहिला पाहिजे, पोथी उघडी राहिली नाही पाहिजे. हे सगळे जे नियम अटी आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालते. तुम्ही तो जाऊन नक्की बघा, म्हणजे हा व्हिडिओ मोठा होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता. काही इच्छा अडचण जर असेल तर संकल्पयुक्त पारायणाला तुम्ही सुरुवात ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्यांची इच्छा असेल की नाही ताई, आम्हाला ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्याच दिवशी आमचा शेवटचा दिवस हा पारायणाचा यायला पाहिजे. तर बघा ताईंनो, हे जे नियम आहेत ते ऑलरेडी घालून दिलेले आहेत आणि ते काहीतरी विचार करूनच नियम घातलेले आहेत, ते आपण फक्त फॉलो करत असतो. तर जेव्हा कधीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाची सुरुवात करता किंवा समाप्ती करता किंवा वाचता त्या दरम्यानी अमावस्या आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. त्यामागे काही ना काहीतरी उद्देश असणार आहे, म्हणूनच हे नियम आपले घातले गेलेले आहेत आणि ते आपण त्याच रीतीप्रमाणे फॉलो करतो. अगदी जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता, पण जर शक्य असेल तर शुक्रवारच्या अगोदर पारायण वाचून त्याची समाप्ती करा. किंवा मी एक तुम्हाला सांगते, तुम्ही गुढीपाडव्या दिवशी सुरू करा किंवा स्वामी प्रगट दिना दिवशी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. तो सुद्धा अत्यंत शुभ मुहूर्त आहे.
त्यामुळे जसं तुम्हाला जमेल, एक म्हणजे या 7 किंवा 8 दिवसांमध्ये तुमचे पिरियड्स येणार नाही, कुठलाही खंड पडणार नाही वाचनामध्ये, एवढी काळजी घ्या. कारण काय होतं, आपण दुसऱ्यांचं बघतो आणि आपण पारायणाला खूप उत्साहाने सुरू करतो आणि मध्ये काहीतरी खंड पडतो, तर ह्या गुरुचरित्राच्या पारायणाला खंड पाडून उपयोग नाही असा नियम आहे. कारण जर खंड पडला तर ते तुम्हाला दुसऱ्यांच्याकडून वाचून घेऊन ते पूर्णत्वाला न्यावं लागतं, म्हणजे त्याचं उद्यापन आणि समाप्तीही करून घ्यावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी चा पूर्ण विचार करा, सगळे पिरियड्सची डेट्स वगैरे सगळं बघा, एक 3-4 दिवस जास्त कॅल्क्युलेट करून मगच पारायणाची जर इच्छा असेल तर 110% तुम्ही सुरुवात करा. कारण ज्यांच्या घरी गुरुचरित्र जे वाचलं जातं किंवा गेलेलं आहे त्यांना ह्याचे अनुभव आलेले आहेत. कारण मी असं म्हणते की आपण खूप भाग्यवान आहे किंवा लकी आहे जे दत्त महाराज आपल्याकडून आपल्या घरी पारायणाची सेवा करून घेतात, गुरुचरित्र वाचून घेतात. कारण सगळ्यांनाच 7 दिवस एवढे नियम अटी पाळून गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही. तर ज्यांना कोणा शक्य असेल त्यांनी आता करा किंवा स्वामी पुण्यतिथीच्या अगोदर केलं तरीही चालू शकतं. आणि हे जे काही नियम अटी आहेत, काय खायचं नाही, काय करायचं, हे सगळ्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालते, तो जाऊन नक्की बघा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि पारायणाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.